नमस्कार मित्रांनो, मी मयूर सिंग तुमचं स्वागत करतो पी स्क्वेअर मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडा स्पेशल आहे. आज आम्ही ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचे सिनेमे सिरियल्स इतके हिट आहेत, इतके सुपरहिट आहेत, इतके वर्ष झालं त्या काम करतायत. हो, मी बोलतोय स्वप्ना वाघमारे जोशी यांच्याबद्दल. चला तर मग त्यांच्याशी बोलूयात. मी आता बेलचं बटन दाबतोय, पण तुम्ही पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुम्ही बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त. तू कसा आहेस? ये. त्यांची मानो या न मानो नावाची जी सिरीज होती तर त्याला मी रिलेट करू शकतो. तर मला मानो या न मानो याच्याबद्दल थोडंसं बोलायला आवडेल की अशा प्रकारच्या गोष्टी ज्याच्यावर लोक विश्वास ठेवणारच नाहीत, अशा विषयाला घेऊन सिरीज करायचं धाडस कसं झालं आणि तुम्ही ते कसं एक्झिक्यूट केलं? धाडस मात्र एकता कपूरचं. तिला ना अशा गोष्टी खूप आवडतात, हॉरर, स्कॅरी. म्हणजे आम्ही खूप हसायचो की अगं एकता तू साध्या गोष्टीला पण हॉरर करतेस कधी कधी. पण तिचा कॉन्सेप्ट होता तो. आणि सगळ्यात पहिलं मानो या न मानो आम्ही केलं तेव्हा म्हणजे बालाजी बरोबरचा माझा पहिला शो मानो या न मानो होता. वेगळ्या वेगळ्या स्टोरीज होत्या आणि तिच्याकडे खूप आयडियाज आहेत. ती पोरगी तेव्हा 17-18 वर्षाची होती हार्डली, मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा. पण काय ब्रिलियंट स्टोरीज असायच्या तिच्या. तिचं प्रचंड टीव्ही बघणं, पण असं नाही की कुठली कॉपी केलेली वगैरे नाही. ती त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन काहीतरी आपण असं करू शकतो का, असं करू शकतो का. सो मानो या न मानो प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली ना तर आहे मानो या न मानो झोनमध्ये की विश्वास ठेवा का नका ठेवू, पण नाही ठेवता येणार एवढं सोपं नाहीये. पटकन तुम्ही म्हणू नाही शकणार की आम्ही नाही ठेवत विश्वास. प्रत्येक गोष्टीला एक स्ट्रॉंग बेस आहे. एक सायन्सचं नसलं तरी श्रद्धेचं म्हणा किंवा एक फेथचं फार मोठं फाउंडेशन आहे त्याला. आणि आय डोंट नो वाय स्टील पीपल से की फेथ अँड सायन्स कांट क्रॉस ऑर कांट शेक हँड्स. मला असं वाटतं की दे आर, म्हणजे फक्त आपल्याला ते कनेक्शन लावणं येत नाही ना. तिथे आपण म्हणतो की नाही हे बरोबर नाही, हे बरोबर आहे, पण ते खूप छान कनेक्टेड आहे. मला आणखीन एक किस्सा आठवतो तुमच्या बाबतीतला की सुशांत सिंगचं जेव्हा झालं तर त्यावेळेस लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं. पण इव्हेंच्युअली ऑब्विसली तुम्ही कधी एकत्र काम नाही केलंय किंवा काही संबंध नाही. त्या फेजचं बद्दल काय सांगाल आणि काय आठवतं त्याबद्दल? सुशांत सिंग अर्थात आम्ही ओळखत होतो एकमेकांना कारण बालाजी. तर पार्टीजमध्ये पण तेवढीच ओळख होती. हाव यू मॅम, आय एम गुड. हाव यू, आय एम गुड. ह्याच्या पुढे आम्ही कधी काम केलं नाही, कधी काही नाही. माझी मुलगी वर्कआउट करायची तेव्हा तोही तिथेच वर्कआउट करायचा, म्हणून त्यांची उलट जास्त ओळख होती. जे काय अनफॉर्च्युनेटली झालं, सुशांत गेला त्याच्यानंतर अचानक माझ्या इन्स्टा अकाउंटवरती खूप शिवीगाळ यायला लागली आणि मला कळलंच नाही की संबंध काय. तर बेसिकली त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एकता कपूर कॅम्पचे आहात आणि एकता कपूरनी त्याला सपोर्ट नाही केला वगैरे. ॲक्च्युली एकतानी त्याला इंट्रोड्यूस केला. एकता इज द वन हू मेड हिम व्हॉट ही इज. पण तेव्हा एक इमोशन्स हाय होते, खूप लोकांना धक्का बसलेला होता, त्याच्यामुळे मी समजू शकते. पण त्याच्यामुळे खूप घाणेरड्या शिव्या वगैरे माझ्या पर्सनल अकाउंटवर येत होत्या. मी काहीच नाही बोलले, म्हटले आत्ता पब्लिक इमोशन्स हाय आहेत. आणि मग ते थोड्या दिवसांनी आपण बंद पण झाल्या. पण थोडा त्रास झाला की मी लोकांचे इमोशन्स समजू शकते, पण लोकांनी हा विचार पण करावा की आपण ज्याला शिव्या देतोय त्यांना पण इमोशन्स आहेत, त्यांची पण फॅमिली आहे. सो एनिवे. पण नाही, मला माझे निर्माते मित्र आहेत, ते कायम एक गोष्ट बोलतात. तर ते म्हणतात की हे 10 रुपये रिचार्जवाले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. मी उत्तर नाहीच दिलं, कोणालाच नाही दिलं. तुम्ही एकता कपूर यांच्याबरोबर खूप काम केलंय, म्हणजे सुरुवातीची 8 वर्ष मी तिच्याबरोबर केलं. तर त्यांच्या बालाजी टेलिफिल्म्स आणि एकता कपूर यांच्या बरोबरचे काही किस्से किंवा काय अनुभव? एकताबद्दल बोलावं तर ती मला कधी कधी वाटते ती सुपर ह्युमन आहे. म्हणजे जेव्हा मी तिच्याबरोबर कुटुंब वगैरे सिरियल्स करत होते तेव्हा बालाजीच्या 18 सिरियल्स ऑन एअर होत्या. 18. किती? बापरे. ओके, साऊथमध्ये आणि इथे मिळून. त्या बाईला प्रत्येक सिरियल नाही एपिसोडची स्टोरी माहिती असायची, स्क्रीन प्ले माहिती असायचा, डायलॉग माहिती असायचे, प्रत्येकाचं एडिट ती चेक करायची, बॅकग्राऊंड म्युझिक चेक करायची. मला सांगा, एका माणसाला शक्य नाहीये. हे सुपर ह्युमन असेल तरच करू शकतं. एवढंच नाही, एपिसोड बघताना अरे मैंने बोला था ना यहाँ पे वो डायलॉग चाहिए, वो क्यों नहीं है.
आणि त्याच्यावरती ते ज्यांनी डायलॉग टाकला नाही त्याची वाट पण लागायची. आता ह्याच्यावर लोक म्हणतात ती एक्सेंट्रिक आहे, चिडकी आहे. अरे मी 2 सिरियलचं जेव्हा बघत होते ना मी पण एक्सेंट्रिक झाले होते. ती 18 सिरियल बघत होती रे. जे काही वादावादी पण व्हायच्या आमच्या, प्रचंड वादावादी व्हायची कुठल्या सब्जेक्ट कॉन्सेप्टवर किंवा एखाद्या सीनवर किंवा काय, चिडायची सुद्धा. पण मला तिने प्रचंड प्रेम दिलंय. म्हणजे अगदी एकच गोष्ट सांगितली तर तुम्हाला कळेल की मी किती स्पेशल होते. बालाजीच्या सगळ्या मीटिंग्सबद्दल खूप चर्चा आहे की रात्री 2 वाजता सुरू होतात, 3 वाजता. मी 8 वर्ष काम केलं, फक्त 1 दिवस रात्रीची मीटिंग केली नाही, कारण मी तिला सांगितलं होतं माझी मुलगी लहान आहे. तेवढं तिने पाळलं. तेवढं ती मला रात्री 10 नंतर फोन करायची नाही, मुलगी लहान आहे मॅमची. सकाळी करायची, रात्री 10 नंतर नाही करायची. एवढा रिस्पेक्ट तिने दिलाय मला. किंवा माझ्या सेटवर आली तर ती कधीही मॉनिटर समोर बसायची नाही. ती यायची, मस्ती करायची, आम्ही टाइमपास करायचो आणि ती जायची. उलट ती मस्ती करायची आणि मी ओरडायची, कौन आवाज कर रहा है, मेरी प्रोड्युसर का टाइम बर्बाद कर रहा है, आणि ती हसायची. सो वी हॅड रादर. आता आम्ही फारसे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहोत कारण ती इतकी बिझी आहे की मला असं बरं नाही वाटत तिला त्रास द्यायला. बट आय नो की कधी वेळ आली, मला काही गरज असली तर इफ आय अप्रोच शी विल ऑलवेज बी देअर फॉर मी. मला याच्यामुळेच काय वाटतं माहिती, आपल्या इंडस्ट्रीबद्दल मला एक कौतुक याकरता वाटतं किंवा मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की आपल्याकडे सगळ्यांना सामावून घेतात. तुम्ही काम करा, कष्ट करा, सगळेजण आपला धर्म वेगळा आहे. हां, आपला धर्म मला वाटतं सगळ्यात मोठा आहे जो आपला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा आहे, कारण त्याच्यात आपण सगळ्यांना सामावून घेतलंय. कास्ट, सबकास्ट, जितके इकॉनॉमिकल डिफरन्सेस, सोशल डिफरन्सेस सगळे आहेत. एवढा मोठा धर्म आहे आपला. तू आत्ता माझं लास्ट इन्स्टा बघितलं ना, तर त्याच्यात माझा ना कोणीतरी फोटो काढला होता. मी शूट करत होते 2 कॅमेऱ्यांच्या मधनं. तर मी तिथे लिहिलंय की मी माझ्या मंदिरात आहे, म्हणजे सेटवर, आणि माझ्या देवाच्या मधनं माझा फोटो काढण्यात आलाय. माझ्यासाठी तो देव, ते मंदिर, त्याच्यामुळे कधीही डोक्यात पण येत नाही कास्ट बघून. टॅलेंट सारखं वर्च्यू नाही आहे तिथे. टॅलेंट आणि मला दुसरं प्रोफेशनलिझमही महत्वाचं वाटतं. नुसतं टॅलेंटेड असून जर डोक्यावर बसेल तर मला नको. प्रोफेशनलिझमचं एखादं चांगलं उदाहरण, एखादा आर्टिस्ट किंवा कोणी. मी कहना है कुछ मुझको नावाची एक सिरियल करत होते, तेव्हा पहिल्यांदा रोनित रॉय बरोबर काम करत होते. ओके. तर सगळ्यांनी मला सांगितलं, आम्ही ओळखत होतोच. बालाजी म्हटलं की आम्ही आसपासच्या सेटवरच असतो, त्याच्यामुळे सगळे एकमेकांना ओळखत होतो. प्लस रोनित अहमदाबादचा आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं छान गुजरातीत गप्पा मारायचो. म्हणजे तो बंगाली, मी मराठी, आणि मी बोलायचो गुजरातीत, असं होतं. पण तेव्हा त्याच्याबरोबर खूप त्रास देईल वगैरे वगैरे वगैरे. आणि रोनित कधीही उशिरा आला नाही. 101 ताप असताना त्याचा सीन नव्हता, पार्टी सिक्वेन्स होता, तो मागे होता. कुठलाही ऍक्टर येऊन सांगितलं असतं मेरी तब्येत ठीक नाही, पहिले मेरा शूट कर, मेरे को जाने दो. मला माहिती पण नव्हतं त्याला बरं नाहीये. मला कोणीतरी येऊन माझ्या असिस्टंटने सांगितलं की मॅम वो तो बुखार से तप रहे. तर म्हटलं मुझे बोला, मैं पहले ही छोड़ देती उनको. मेरा इस तरफ, मला किरण आणि पल्लवीचं शूट होतं. मी रोनितदा क्या है, म्हटलं आपने बोला नहीं. अरे काम और करा, एहसान थोडी कर रहे किसी पे, अपना काम है. हे मला प्रचंड. दुसरं एक मला प्रोफेशनलिझमचं खूप मोठं उदाहरण हिंदीतलं म्हटलं तर हितेन तेजवानी. त्याच्या इतका सिन्सिअर, म्हणजे आता रात्री मी लोकांना म्हणते की रात्री 2 वाजता माझ्या अंगावर पाणी टाका, किसके साथ काम करेगी, हितेन तेजवानी. एवढा प्रोफेशनल. पर्सनली आम्ही काही मित्र वगैरे नाही आहोत अजूनही, म्हणजे हां भेटतो, तो मला गुरुपौर्णिमेला नेहमी मेसेज करतो, पण सिन्सिअरिटी. जसं मराठीत मी सांगेन सुबोध आणि स्वप्नील, लोक म्हणतात मी का त्यांच्याबरोबर कामं करते, नॉट जस्ट बिकॉज आय एम क्लोज टू देम किंवा ते खूप टॅलेंटेड आहेत, ते खूप पॉप्युलर आहेत, खूप प्रोफेशनल आहेत ते दोघं जण, प्रचंड प्रोफेशनल आहेत. म्हणजे मला मितवामध्ये माझा पहिला मराठी चित्रपट होता. स्वप्नील ऑलरेडी सुपरस्टार होता, आणि मला आठवतं की स्वप्नील कधीतरी यायचा की स्वप्न ही लाईन चेंज केली तर चालेल का. नाही स्वप्नील, मी काय म्हणते, तू एक्सप्लेन नाही करायचं, तू फक्त हो किंवा नाही म्हणायचं, तू डिरेक्टर आहेस. आणि आय वॉज सो टच्ड. एवढा मोठा स्टार, 7ची शिफ्ट माझी 6:45ला सुरू व्हायची त्याच्याबरोबर. वाव. सो इवन सोनाली, प्रार्थना, तृप्ती तोरडमल, या सगळ्या इतक्या प्रोफेशनल आहेत मुली की आय एम हॅपी. डिरेक्टर स्वप्नाताईंशी आम्ही खूप गप्पा मारल्या. आता मला प्रोड्युसर स्वप्नाताईंबद्दल बरोबर बोलायचं आहे की तुम्ही एक सिरियल प्रोड्यूस केली होती देवयानी. मराठीत फक्त एकच केली देवयानी. हो. तर त्याच्याबद्दलचं असं मार्केटमध्ये झालं होतं की संग्राम शर्ट आणि देवयानी साडी, आणि ते जे वाक्य होतं तुमच्यासाठी काय पण, म्हणजे एक काय म्हणतो आपण, एक दशक त्या गोष्टीने राज्य केले आपल्या प्रेक्षकांच्या मनावरती. तर तुम्ही कसं सगळ्यात आधी क्रेडिट मी श्रावणी ताईला देईल. श्रावणी देवधर जेव्हा स्टार प्लसच्या हेड होत्या तेव्हा
त्यांनी मला सांगितलं की एक मराठी सिरियल कर तू. तर मी आणि संजय मेवाणे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर्स होतो आणि आम्ही टायअप केलं होतं मग मॅव्हरिक अनुज सक्सेनाबरोबर. खूप मजा आली. ते तुमच्यासाठी काय पण हे ह्याचं क्रेडिट मी घेईन. आम्ही वर्कशॉप करत असताना मी संग्रामला सांगितलं की ही तुझी स्टाईल ठेव, पण बाकीचं क्रेडिट मी सगळ्या डिरेक्टर्सना, स्टायलिस्टना आणि ॲक्टर्सना सगळ्यांनाच देईन. कॅमेरामन, रायटर्स, कारण त्या लोकांनी ते कॅरेक्टर्स तशी उभी केली. म्हणजे संग्रामबद्दल तर मला आठवतंय एकदा एक असा सिक्वन्स होता की संग्राम मेला. पण सगळ्यांना माहिती आहे तो काय पिक्चर सिरियल संपली नाही, तो परत येणार आहे. तर एक दिवस माझ्या मामी ज्या पुण्याला असतात त्यांनी सांगितलं, अगं संग्रामला आण ग परत, कधी येणार आहे? तर म्हटलं येईल येईल. अगं माझी मोलकरीणी येत नाहीये कामावरती, म्हणे ताई संग्रामला आणतील तेव्हा मी परत येईल. हा कुठला ब्लॅकमेल आहे यार, हा कुठला ब्लॅकमेल आहे? पण म्हणे मी असं ऐकलंय म्हणजे तेव्हा की पनवेलला 8:30 ते 9 हॉटेलमध्ये जेवण मिळायचं नाही. देवयानी टाइम, सगळे वेटर्स बिझी असायचे. संग्रामच्या मूर्त्या विकल्या जात होत्या तेव्हा. वाव, प्रचंड. पण त्या पोरांनी पण खूप मेहनत केली. तो काय ना सगळी कास्ट. सिरियल्स हे खूप मोठं माध्यम वाटतं मला नवीन चेहऱ्यांसाठी लॉन्च होण्यासाठी. तर तुम्ही काय सांगाल आजचा ॲस्पायरिंग ॲक्टर्स असतील किंवा जे लोक इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छित आहेत ॲज अ टेक्निशियन ऑर ॲक्टर ऑर रायटर एनिथिंग, तर त्यांना काय सांगाल तुम्ही, कशी सुरुवात करावी? सगळ्यात सुरुवात करता आली जर तुम्हाला तर थिएटरपासून करा. थिएटरमध्ये तुम्ही मोकळे व्हाल. थिएटरमध्ये तुम्हाला बेसिक ABCD A to Z तुम्ही पाठांतर नीट केलं किंवा 1 ते 10चे पहाडे कडक झाले तर तुम्हाला गणित आणि इंग्लिश हे सोपं जाईल. पुढे तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही ठरवू शकता. माझा अनुभव आहे की थिएटर सारखा शिक्षक कोणीही नाही. थिएटर इतका वेळ तुम्हाला कोणी देत नाही तुमचा कॅरेक्टर बिल्ड करायला. फिल्म सुद्धा देत नाही किंवा सिरियल सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही कसं कॅरेक्टर बिल्ड करता ह्याचा एक रियाज होतो. ते झाल्यानंतर म्हणजे आता मी एक स्टेटमेंट करणारे जे काही लोक चिडतात मी असं बोलले की डेली सोप कराच. मी डेली सोप केले कारण त्याच्यात मला दिसलं की पहिल्या एपिसोडमध्ये परफॉर्म करणारा जो ॲक्टर 100व्या एपिसोडमध्ये इतका खुललेला असतो. ह्याचं कारण काय? रियाज. कुठल्याही गोष्टीचा तुम्ही रियाज जेव्हा करता ना तेव्हा तुम्ही पॉलिश होता. पुस्तकं वाचून होणार नाही कुठलीही कला, डान्स म्हणा कुठलं. डेली सोपमध्ये इतका रियाज होतो, इतका रियाज होतो. खरं खोटं, चांगलं वाईट हे तुम्ही ठरवू नका. हे कळतं तुम्हाला आणि तुमच्यात किती आहे, तुम्ही काय चांगलं ॲब्झॉर्ब करताय ते तुमच्यावरती आहे. पण म्हणजे फर्स्ट एपिसोडमध्ये ज्यांच्याकडे मी गमतीने म्हणायची 2.5 एक्सप्रेशन असलेले ॲक्टर्स माझ्याकडे आले होते ते 100व्या एपिसोडमध्ये माझ्या डोळ्यात पाणी देऊन जायचे की अरे क्या परफॉर्मन्स आहे यार, ये तो मैंने सोचा ही नहीं था कि ऐसा हो सकता है. तर ही रियाजमुळे झालं. एक कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळे डेली सोप करा. काही लोक डेली सोपना खूप कमी लेखतात माहिती नाही, पण आय थिंक दॅट इज वेअर यू विल होन युअर स्किल्स. लाईक परफेक्शनकडे जाण्याचा तो रस्ता आहे असं मला वाटतं. नवीन चेहरा याबद्दल बोलल्यानंतर मला हे आठवलं की अजून एक गोष्ट आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली, की असं म्हणतात की मराठीला हिरो मटेरियल नाही आहे किंवा थिएटरपर्यंत आणणारा फेस नाही आहे, अशी एक चर्चा मध्यंतरी खूप रंगली होती. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मला वाटतं की आपल्याकडे खूप छान छान हिरोज येतो. आपल्याकडे स्वप्नील सुबोध तर माझे लाडके तुम्ही म्हणता त्याच्यामुळे आहेतच ते माझे लाडके. प्रसाद ओक, धर्मवीर, शरद केळकर, आज हिंदीतलाही ऑडियन्स आणतो यार तो माणूस. तर तुम्ही मराठीतलं कुठे बघताय? जितू जोशी आणि कितीतरी नावं आहेत म्हणजे मला असं आता आठवणार नाहीत, पण इतके छान छान ॲक्टर्स आहेत की आय थिंक आणि त्यांच्यासाठी लोक जातात. आज स्वप्नीलला बघायला दुनियादारीत लोक गेले. अंकुश चौधरी, ऑफकोर्स, हाऊ कॅन आय फॉरगेट हिम. अंकुश इज अ बिग स्टार. आय थिंक मी स्वतः सुद्धा जाते अंकुश. व्हेरी स्वीट पर्सन ऑल्सो. आय गेस तुम्ही अजून अनफॉर्च्युनेटली माझं त्याचा एक पिक्चर आमचा होणार होता एकत्र, पण काहीतरी मला वाटतं तारखांचं त्याचा बिझी झाला का काहीतरी झालं होतं, ते वर्कआउट नाही झालं. पण हो माझ्या विशलिस्टवरती आहे, त्याला सांग तू. नक्कीच. तर अंकुश आहे, तो स्टार आहे. म्हणजे मला आवडतात त्याचे पिक्चर्स थिएटरमध्ये जाऊन बघायला. सुबोध असं आणि काशीनाथ घाणेकर वगैरे नाही बघत. कोण नाही बघतंय म्हणे, कोण कट्यार काळजात नाही बघतंय, कोण आता मानापमानला नाही जाणार सांगा. तर आपल्याकडे ना सगळं आहे, फक्त ॲप्रिशिएट करण्याचं टॅलेंट नाही आहे आपल्याकडे. आपण आपल्या लोकांना ॲप्रिशिएट करत नाही असं मला वाटतं. राईट राईट राईट. मॅम खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह आहे आमच्याकडून तुमच्यासाठी, प्लीज आणा. सो दिस इज अ गुड गर्ल परफ्यूम. ओ लव्हली. हा रिगल रेव्हेरी ब्रँडचा परफ्यूम आहे. प्रीमियम परफ्यूम आणि हा गुड गर्ल वन ऑफ द हायेस्ट सेल्ड प्रोडक्ट आहे.
सो तुम्ही यूज करून रिव्ह्यू तो तुम्ही एका गुड गर्लला देताय. आम्ही ठरवून आलो होतो आम्ही गुडगलच देणार आज. थँक्यू सो मच.